Hello everyone, today we are going to discuss about the general anesthetic. जनरल हा वर्ड तुम्ही सोडून द्या, आधी बघूया अॅनास्थेटिकचा मिनिंग. जनरलवरती आपण नंतर डिस्कस करूया. तर अॅनास्थेटिक हा जो वर्ड आहे तुम्ही बरेचदा ऐकला असणार. हा काही वर्ड तुमच्यासाठी नवीन नाही आहे है ना. बरेचदा तुम्ही हा वर्ड ऐकला असणार. याचा एक एक्झाम्पल देते की हा जो अॅनास्थेटिक वर्ड आहे तुम्ही नेमका कुठे ऐकला. फर्स्ट थिंग, प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या स्टुडंटच्या व्यक्तीच्या दातामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजे आज म्हणजे ही जनरल समस्या झालेली आहे प्रत्येकाची की प्रत्येकाच्या दातांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो. आधी काय व्हायचं की जे ओल्ड एज पर्सन आहे त्यांच्याच दातामध्ये प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यांच्याच दाते जे काय ते पडायचे किडायचे. बट आता तसं होत नाही. एज ग्रुप हे चेंज झाले आहे. लहान मुलापासून ॲडल्टपर्यंत हा प्रॉब्लेम झालेला आहे. मग आता हा जो अॅनास्थेटिक आहे तुम्ही रूट कॅनलसुद्धा ऐकला असणार. रूट कॅनलमध्ये काय होतं की जो आपला किडलेला पर्टिक्युलर दात आहे त्या दातवरती ट्रीटमेंट केली जाते. सपोज ह्या पोझिशनमध्ये जर कीड असणार तर काय करतं की इथे ते ही जी कीड आहे ती बाहेर करतात. ही जी कीड आहे याला बाहेर काढल्यानंतर इथे वेन्स टाकतात. वेन्स टाकल्यानंतर परत काय करतात याच्यावरून एक कॅप बसवतात. ठीक आहे, ही जी रूट कॅनलची प्रोसेस आहे सगळ्यांना माहीत असणार. बट रूट कॅनल चालू करण्याच्या अगोदर जो डेंटिस्ट आहे तो डेंटिस्ट काय करतो आपल्याला की जे आपले गम्स आहे, गम्स असतात तिथे. ठीक आहे, इथनं हा जर आपले टीथ स्टार्ट झाले तर हा जो पोर्शन तो आहे गम्सचा. ह्या गम्सवरती तो एक इंजेक्शन देतो. त्या इंजेक्शनमुळे काय होतं की ही जी काही प्रोसेस इथे होत आहे कॅपिंगची किंवा क्लिनिंगची ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जे काही पेन होतो तो पेन आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे, हे एक्झाम्पल सगळ्यांना माहिती असतात. आधी म्हणजे बऱ्याच वर्षा अगोदर काय होतं की हे जे डेंटिस्ट आहे लाफिंग गॅस माहिती आहे सगळ्यांना. लाफिंग गॅसचा यूज करतो. तर लाफिंग गॅस काय करतं की ह्या गॅसची जर स्मेल आपण घेतली तर काय होतं की माणसाला हसायला येतं आणि हसता हसता पेन तर काही प्रोड्यूस होऊ शकत नाही किंवा झाला तरीही त्याची इंटेन्सिटी तेवढी राहत नाही. म्हणून हे डेंटिस्ट लाफिंग गॅस यूज करायचे. बट नाव डेज लाफिंग गॅस यूज केला जात नाही. जे प्रॉपर अॅनास्थेटिक्स आहे ते अॅनास्थेटिक्स यूज केलं जातं. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर. देन सेकंड एक्झाम्पल, जेव्हा एखाद्या बेबीची डिलिव्हरी असते तेव्हा आता जनरली काय होतं की मोस्ट ऑफ द केसमध्ये सिझेरियन केलं जातं. आधी काय होतं की 90% फिमेलची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. बट आता 90% फिमेलची ही सिझेरियन होते. मग सिझेरियनमध्ये काय होतं जो पर्टिक्युलर युरेटरचा स्पेस आहे त्याला कट केला जाते आणि तिथून आपला बेबीला बाहेर काढला जाते. मग अशा वेळेस हा जो पेन आहे कटिंगचा किंवा टाके मारताना किंवा स्टिचिंग करताना जे काही पेन आहे तो पेन प्रोड्यूस होऊ नये म्हणून मग ती जी फिमेल आहे तिच्या स्पायनल कॉर्डवरती अॅनास्थेटिक दिले जाते. हे सगळ्यांना माहिती असणार, राईट. आणि आपण सगळ्यांनी आपल्या मम्मांकडनं ऐकलं असणार की जी सिझेरियनची डिलिव्हरी असते त्याच्यामध्ये जो पेन असतो तो पेन डिलिव्हरीच्या वेळेस नसतो तर लाईफ टाईमसाठी तो पेन असतो. तो पेन नेमका कशामुळे प्रोड्यूस होतो तर GIV इंजेक्शन, जी अॅनास्थेटिक ड्रग स्पायनल कॉर्डवरती दिली जाते ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी टू द फिमेल, ती जी अॅनास्थेटिकची इंजेक्शन आहे ती रिस्पॉन्सिबल आहे लाईफ टाईम पेनच्या. ओके, सो आता मी जे तुम्हाला 2 बेसिक एक्झाम्पल दिले तर 2 एक्झाम्पल काय करतात की जे काही पेन प्रोड्यूस होता त्या पेन प्रोड्यूसची इंटेन्सिटी कमी करतो. पेशंटला ॲट द टाईम ऑफ सर्जरी किंवा कुठलीही ट्रीटमेंट किंवा लॉंग टाईमची जे सर्जरी आहे त्या सर्जरीच्या वेळेस जो काही पेन होतो, ब्लड लॉस होतो, त्या लॉसला प्रिव्हेंट करण्यासाठी ही जी ड्रग्स यूज केले जातात त्याला आपण अॅनास्थेटिक म्हणतो जनरल लँग्वेजमध्ये. ओके, सो ह्या अॅनास्थेटिकबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. हा जो आपला पॉईंट आहे तो आपला युनिट नंबर दॅट इज लास्ट युनिट ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री जो डिपेंड आहे कम्प्लिटली ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. प्रिव्हियस सुद्धा जो युनिट होता तो सुद्धा कम्प्लिटली सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये डिपेंड होता. हा जो अॅनास्थेटिक्स आहे अॅनास्थेटिकमधले 2 क्लास असतात. फर्स्ट असतो जनरल आणि सेकंड असतो लोकल. हा जो आपला युनिट आहे दॅट इज युनिट नंबर 5 ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री 1. मेडिसिनल केमिस्ट्री 1 मध्ये आपल्याला जनरल अॅनास्थेटिकबद्दल डिस्कस करायचं आहे. नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला लोकल अॅनास्थेटिकवरती डिस्कस करायचं आहे, त्याचा स्टडी करायचा आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं हे अॅनास्थेटिक्स काय आहे, अॅनास्थेटिक कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात, त्याचे काही स्टेजेस आहे. वर्क माहिती आहे आपल्याला की हा जो अॅनास्थेटिक आहे हा काय करतो, पेन जो प्रोड्यूस होतो त्याला डिक्रीज करतो किंवा त्याची जी काही इंटेन्सिटी आहे त्याला कमी करतो. बट हा नेमका मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशात शो करतो, कशा प्रकारे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करतो याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. After that, we are going to discuss about the stages of anesthesia.
ह्या कॅटेगरीचे टोटल 4 स्टेजेस आहे ज्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचे आहे. अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अवर ॲनास्थेटिक ड्रग्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण हाफ युनिट कव्हर करणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉबॅबली की कंप्लीट जो युनिट आहे तो आपला कव्हर होणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये जे सिडेटिव्ह ॲनास्थेटिक्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचे आहे. 3 मेन ड्रग्स आहे. त्या 3 मेन ड्रग्सचा आपल्याला सिंथेसिस सुद्धा बघायचं आहे. ह्या कॅटेगरीमध्ये जे काही ड्रग्स आहे त्यांचे स्ट्रक्चर अगदी इझी आहे बट कन्फ्युजिंग आहे, कारण स्ट्रक्चर जवळजवळ सिमिलर आहे आणि सिमिलरिटी खूपदा कन्फ्युजन क्रिएट करते. तो ओव्हरऑल लेक्चर हे भरपूर इंटरेस्टिंग राहणार आहे. भरपूर असे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार, भरपूर अशी इन्फॉर्मेशन आज तुम्हाला भेटणार आहे. सो लेक्चर कम्प्लिटली अटेंड करा सो दॅट तुमचे सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते क्लिअर होणार. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट अवर लेक्चर. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो मेडिसिनल केमिस्ट्रीला आणि फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. गाईज, हे जे ॲनास्थेटिक्स आहे हे काय करतात तर हे इंड्यूस द अब्सेन्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ऑल द सेन्सेशन अँड लॉसेस द पेन. म्हणजेच काय तर हे जे ड्रग्स आहे जो पेन प्रोड्यूस करणारे न्यूरॉन्स आहे त्या न्यूरॉन्समध्ये कुठल्याही प्रकारचा पेन प्रोड्यूस होऊ देत नाही, प्लस जे काही सेन्सेशन आहे त्या सेन्सेशनला नम करतात. आता ॲनास्थेटिकचा वर्ड एक थोडा तुम्हाला क्लिअर झाला असणार की याचा मिनिंग काय. आता जनरल हा वर्ड नेमका काय म्हणतो तर हे जे ॲनास्थेटिक ड्रग्स आहे हे 2 क्लासमध्ये क्लासिफाय झाले आहे. फर्स्ट वन आहे लोकल ॲनास्थेटिक अँड सेकंड वन आहे जनरल ॲनास्थेटिक. आता दोघांमधला नेमका डिफरन्स काय आहे तर हा जो जनरल ॲनास्थेटिक आहे हा कम्प्लिटली सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती म्हणजेच काय तर कम्प्लिटली ब्रेनवरती ॲक्ट होतो. वी नो की जे काही नर्व्स आहे, जे काही रिस्पॉन्सेसची कंडक्शन होते, जे काही मोटर इम्पल्सेस आहे, सेन्सरी इम्पल्सेस आहे, ते सगळं कुठून कंडक्ट होतं तर ते सगळं आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय तर ब्रेनपासून कंडक्ट होतं. जे काही इम्पल्सेस निघतात आणि जे काही रिस्पॉन्स निघतो तो सगळा आपला ब्रेन थ्रू ऑर्गनाइज्ड होतो, तो सगळा ब्रेन कंट्रोल करतो. मग अशा वेळेस आपले हे जनरल ॲनास्थेटिक काय करतात, जो आपला ब्रेन आहे दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्या सिस्टीमला सप्रेस करतो. आणि ह्या सिस्टीमला सप्रेस केल्यामुळं काय होते, कुठल्याही प्रकारचे सेन्सेशन पेशंटमध्ये क्रिएट होत नाही, कुठल्याही प्रकारचं मोमेंट किंवा डायरेक्टली जो पेशंट आहे तो अनकॉन्शियस होतो. हे जनरल ॲनास्थेटिक काय करतात, पेशंटला स्लीप प्रोड्यूस करतात. आफ्टर दॅट हे काय करतात, अनकॉन्शियस बनवतात. देन जे मसल्स आहे मसलला रिलॅक्स करतात, ऑल सेन्सेशनला लॉस करतात. सो वी नो की सेंट्रल नर्वस सिस्टीम हे ऑल ओव्हर बॉडीला कंट्रोल करत असतो आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमलाच आपण रिलॅक्स केलं तर काय होणार की बाकीचे जे मुवमेंट आहे ती मुवमेंट होणार नाही. म्हणजे काय, ओव्हरऑल जो पेशंट आहे आपला तो सुन्न होणार, तो कुठल्याही प्रकारची मुवमेंट करू शकणार नाही, कुठल्याही प्रकारचा पेन त्याला फील होणार नाही, काय त्याच्या बॉडीसोबत होत आहे आणि फिजिशियन नेमकं त्याच्या बॉडीसोबत काय करतं हे त्याला माहिती राहणार नाही. ठीक आहे. सो हे जनरल ॲनास्थेटिक्स झाले, म्हणजे ऑल ओव्हर बॉडीवरती जो काम करतो किंवा जो बॉडीला कम्प्लिटली अनकॉन्शियस बनवतो तो आपला जनरल ॲनास्थेटिक आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. मग लोकल ॲनास्थेटिक्स म्हणजेच काय तर हे पर्टिक्युलर आणि लोकलाइज्ड एरियावरती काम करणार. म्हणजे वी नो ब्रेन हा सगळ्या बॉडीला कंट्रोल करतो. मग आपला जो हा ॲनास्थेटिक्स आहे तो ब्रेनच्या पर्टिक्युलर एरियावरती ॲक्ट करणार. ब्रेनच्या पर्टिक्युलर एरियावरती म्हटल्यापेक्षा सपोज आता माझ्या हातवरती सर्जरी करायची आहे तर मग काय करतात फिजिशियन, लोकल ॲनास्थेटिक्स देतात. किंवा आता तुम्ही ॲक्सिडेंटचे केसेस वगैरे बघितलं असणार की एखादा मेजर कट लागलेला आहे आणि त्याला स्टिचिंग करायचं आहे. मग अशा वेळेस काय करणार की ह्या पोझिशनमध्ये ह्या एरियामध्ये लोकल ॲनास्थेटिक देणार, ड्रग इंजेक्ट करणार आणि त्या ड्रगमुळे काय होणार की फक्त माझा हा हात जो आहे तो सुन्न पडणार, मी कुठल्याही प्रकारचं मुवमेंट करू शकणार नाही, कुठल्याही प्रकारचं पेन मला फील होणार नाही. आणि मग अशा वेळेस जो मेजर कट झालेला आहे त्याला स्टिचिंग करायसाठी जनरली फिजिशियन हे लोकल ॲनास्थेटिक्स यूज करतात. ओके, सो डिफरन्स तुम्हाला कळलेला असणार लोकल ॲनास्थेटिक आणि जनरल ॲनास्थेटिक. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे जनरल ॲनास्थेटिकबद्दल. हे जे जनरल ॲनास्थेटिक्स आहे हे सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट आहे आणि हे काय करतात, these drugs are induce the absence of preparation of all the sensation and losses of पेन. म्हणजेच काय तर जे काही सेन्सेशन क्रिएट करणारे जे काही नर्व्स आहे त्याला सगळ्यांना तो ब्लॉक करतो आणि जे पेन आहे, पेनचं सेन्सेशन तो ब्लॉक करतो. अगेन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की हा जो आपला जनरल ॲनास्थेटिक आहे हा नॉन सिलेक्टिव्हली बट रिव्हर्सली ॲक्ट होतो. म्हणजेच काय, नॉन सिलेक्टिव्हली म्हणजे तो ऑल ओव्हर बॉडीवरती तो त्याचं वर्क शो करणार, तो त्याचं काम करणार. बट
रिव्हर्सिबली म्हणजे काय, तर एकदा आपण पेशंटला ॲनेस्थेटिक ड्रग दिला आणि तो बेशुद्ध झाला, आणि जर आपले ड्रग हे रिव्हर्सिबल नसणार तर काय होणार, ते इरिव्हर्सिबली म्हणजे कम्प्लिटली काय करणार, ह्या सिस्टीमला ब्लॉक करणार, पेशंटला अनकॉन्शियस करणार. आणि तो जर रिव्हर्सिबल झाला नाही, इरिव्हर्सिबल जर तो बाउंड झाला त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरसोबत, तर हा पेशंट कधीच शुद्धीवर येणार नाही, तो बेशुद्धच राहणार. सो हे जे ड्रग काय रिव्हर्सिबल असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा पर्टिक्युलर टाईम पिरियड नंतर फॉर एक्झाम्पल 5 hours 2 hours किंवा जे काही त्याचं कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार किंवा हाफ लाईफ आहे त्या हाफ लाईफनुसार तो ड्रग त्या पेशंटला अनकॉन्शियस बनवणार त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंत. आफ्टर दॅट तो काय होणार, डिटॅच होणार त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टार्सपासनं आणि रिव्हर्सिबली त्याचा ॲक्शन शो करणार. म्हणजेच एकदा अनकॉन्शियस झाला पेशंट तर फर्दर तो काय होणार, कॉन्शियस होणार. आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण पेशंटला आपल्याला फक्त झोपवून ठेवायचं आहे का, नाही, आपल्याला त्याच्यावरती जे सर्जरी झालेली आहे ते सर्जरी झाल्यानंतर तो कॉन्शियस होणं सुद्धा गरजेचं आहे. सो हे जे ड्रग्स आहे ते नॉन सिलेक्टिव्हली आणि रिव्हर्सिबली त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टार्सवरती किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होतात. देन ऑब्व्हियसली कॉन्शियसनेसला लॉस करतात, जो पेनफुल स्टिम्युलाय आहे त्याला डिक्रीज करतो. देन हा जो आपला ड्रग आहे हा इंजेक्ट सुद्धा केला जातो आणि इनहाल सुद्धा केला जातो. म्हणजेच काय, तर IV रूट थ्रू सुद्धा जनरल ॲनेस्थेटिक दिली जाते. कारण IV रूट थ्रू दिल्यामुळे काय होणार की जी वेन्स आहे ती वेन्स सर्क्युलेट होते ऑल ओव्हर बॉडीमध्ये, आणि ऑल ओव्हर बॉडीमध्ये तो त्याचं फंक्शन इझिली आणि रॅपिडली शो करू शकतो. आणि इनहाल म्हणजेच काय, तर ओरली ऑर नोझल सुद्धा हे जे पर्टिक्युलर एजंट्स आहे ते इनहाल केले जातात विथ ॲनाल्जेसिक अँड न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. ओके, सो सिंगली न देता हे ॲनाल्जेसिक आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स सोबत दिले जातात. ॲनेस्थेटिकचे 2 पार्ट्स आहे, दोघांमधलं कन्फ्युजन क्लिअर आहे की लोकल हा काय करतो, एक स्मॉल पार्टला नम करतो, त्याला काय म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, त्याला सुन्न करतो. आणि जनरल ॲनेस्थेटिक काय करतात की कम्प्लिटली पेशंटला अनकॉन्शियस करतो. व्हॉट दिस जनरल ॲनेस्थेटिक्स प्रोड्यूस, ते प्रोड्यूस अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड ऑल टाईप ऑफ सेन्सेशन. म्हणजे बॉडीमध्ये जे काही सेन्सेशन असतात त्या प्रत्येक सेन्सेशनला हा ब्लॉक करतो. द मेन फीचर इज द लॉस ऑफ सेन्सेशन. ओके, अँड प्रोड्यूस स्लीप अमनेशिया म्हणजेच काय, मेमरी लॉस. म्हणजे जेव्हा पेशंटची सर्जरी होते तेव्हा त्याला काहीच आठवत नाही त्याच्यासोबत काय होतंय, नेमकं कुठला पार्ट कट होतंय, कुठे स्टिचेस लागतात, त्याला काहीच माहीत नसते. ओके, सो मग मेमरी जी असते ती लॉस होते. इमोबिलिटी असते, मोमेंट कुठल्याही प्रकारचं पेशंट करू शकत नाही. प्लस मसल रिलॅक्झेशन असते, कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन नसतं, मसल जे आहे ती कम्प्लिटली रिलॅक्स्ड झाले असते. ओके, हाऊ दीज जनरल ॲनेस्थेटिक्स शो देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. वी नो की हे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करतात, बट नेमकं कशा प्रकारे ॲक्ट करतात. हा जो जनरल ॲनेस्थेटिक्स आहे याचे जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ही प्रिशियसली अननोन आहे. म्हणजे जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते फक्त सायंटिस्टनी असं लॉजिक लावलं आहे की हा या प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करणार, ह्या रिसेप्टरला ब्लॉक करणार. बट जे एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन याचं नोन नाही आहे, सध्या डिस्कवर्ड झालेलं नाही आहे. जसं अदर ड्रग किंवा अदर क्लासिफिकेशनबद्दल आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की हा पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. सो याचं जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते प्रिसियसली अननोन आहे. बेसिकली हे जे ड्रग्स आहे त्यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फिजिकल प्रॉपर्टीज वरती शो करतात. काही आयन्स काही रिसेप्टर्स वरती जाऊन हे बाउंड होतात. ओके, बेसिकली 4 जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे आपल्या जनरल ॲनेस्थेटिकचं. फर्स्ट हे काय करतात, इनहिबिट करतात एक्साइटरेटिव्ह न्यूरोट्रान्समीटर. आता थेरॉटिकली बघितलं की भरपूर कन्फ्युजन होतो आणि आठवण राहत नाही. सो मी याला तुम्हाला डायग्रॅमॅटिकली थोडं क्लिअर करायचा प्रयत्न करते. ही बघा, तर फॉर एक्झाम्पल हे आपले न्यूरॉन्स आहे जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात, ज्याला आपण सेरेब्रल न्यूरॉन म्हणतो. आपल्याला माहिती आहे की जे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा ब्रेनपासून सिग्नल पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती जाते ते विथ द हेल्प ऑफ न्यूरॉन्स जाते. न्यूरॉन्सची ही चेन असते, ज्या चेन थ्रू जे आपले सिग्नल आहे ती ट्रान्सफर्ड होते. हे ऑलरेडी आपण फर्स्ट युनिटपासून डिस्कस करत आलो आहोत. आणि ही जी न्यूरॉन आहे तो जो आधी असतो म्हणजे जंक्शनच्या अगोदर असते त्याला आपण प्री सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. आफ्टर ही जी सायनॅप्टिक क्लॅप्ट आहे किंवा हे जे जंक्शन आहे ह्या जंक्शनच्या नंतर जो न्यूरॉन आहे त्याला आपण पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. हे ऑलरेडी आतापर्यंत सगळ्यांना पाठ झालेला असणार. ह्याच न्यूरॉनवरती आपले जे लोकल ॲनेस्थेटिक्स आहे, सॉरी लोकल नाही जनरल ॲनेस्थेटिक्स आहे ते त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. फॉर एक्झाम्पल ही प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि हे पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे.
वी नो सिग्नल पास करायसाठी काही न्यूरोट्रान्समीटर्स गरजेचे असतात आणि जे ब्रेनमध्ये न्यूरोट्रान्समीटर वर्क करतात त्याला आपण गाबा न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतो किंवा ग्लायसिन सुद्धा म्हटले जाते. हे न्यूरोट्रान्समीटर्स कुठे स्टोअर असतात तर त्याची काही पर्टिक्युलर वेसिकल्स असतात, वेसिकल्समध्ये ते स्टोअर असतात आणि ही जी स्टोरी आहे तुम्हाला कम्प्लिटली पाठ झाली असणार, तुम्ही रट्टा मारला असणार, कारण आता युनिट 5 पर्यंत आपण येऊन पोहोचलेला आहे आणि याबद्दल आपण कंटिन्युअसली डिस्कस करत आहोत. ठीक आहे, बट तरीही काय होतं की बरेचदा मुलं काय होतात डायरेक्ट 5th लेक्चरपासून स्टार्ट करतात, 5th युनिटपासून स्टार्ट होते, एक्झाम जशी जवळ येते तशी मुलं प्रिपरेशनला लागतात आणि त्याच्यामुळे बरेच कन्फ्युजन होते. ओके, सो परत आपण त्या गोष्टीवरती डिस्कस करणार आहोत, म्हणजे प्रत्येकाला जे पॉईंट आहे ते पॉईंट क्लिअर होणार. ओके, नाव मूव्हिंग बॅक टू अवर टॉपिक. न्यूरोट्रान्समीटर जेव्हा एखादी पर्टिक्युलर सिग्नल येते किंवा कुठल्याही प्रकारचा स्टिम्युला येतो तेव्हा काय होतात की हे जे वेसिकल्स आहे वेसिकलपासून केमिकल्स किंवा आपण ज्याला न्यूरोट्रान्समीटर होतात म्हणतो ते न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात आणि त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात. हे पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे, याच्यामध्ये हे पर्टिक्युलर रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. आता मी इथे सगळे रिसेप्टर्स शो केले आहे आणि एक जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्हाला सांगते, कारण हे जे आपले जनरल अॅनास्थेटिक्स आहे वेगवेगळ्या रिसेप्टर्स किंवा वेगवेगळ्या चॅनलवरती त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. फर्स्ट थिंग हे काय करतात, जे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांना इनिबिट करतात. आता आपल्या न्यूरॉन्समध्ये एक्सायटेटरी नेचरवाले एकच रिसेप्टर्स आहे जो लिगॅंड-गेटेड आयन चॅनल आहे, लाईक एन-मिथिल डी ॲस्पार्टेट रिसेप्टर, त्यालाच आपण NMDA रिसेप्टर म्हणतो. हा NMDA रिसेप्टर, ह्या NMDAचा रिसेप्टरचा फंक्शन काय करतात, ते कॅल्शियम आयन चॅनल्स असतात जे रेग्युलेट करतात मेमरी फॉर्मेशन, पेन आणि ते रिस्पॉन्सिबल असतात न्यूरो डिग्रेटिव्ह डिसऑर्डरसाठी. हे जे रिसेप्टर्स आहे हे आपल्या बॉडीमध्ये काय करतात, जे कॅल्शियम आयन्स आहे कॅल्शियम आयनला सेलमध्ये किंवा न्यूरॉन्समध्ये एंट्री करायचं काम करतात. आणि वी नो कॅल्शियम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कॉन्ट्रॅक्शनसाठी. आणि आपले ॲनेस्थेटिक्स काय करतात, रिलॅक्स करतात. मग आपले ॲनेस्थेटिक्स काय करतात, हा जो पर्टिक्युलर रिसेप्टर आहे दॅट इज NMDA आहे याला ब्लॉक करतो. याला जर ब्लॉक केलं तर काय होणार, कॅल्शियम आयनची एंट्री होणार नाही. एंट्री झाली नाही तर काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, सेन्सेशन लॉस होणार, ॲम्नेशिया होणार, इमोबिलिटी, मसल रिलॅक्झेशन आणि ऑब्व्हियसली काय होणार, पेशंटची जी काही कॉन्शियसनेस आहे ती लॉस होणार, म्हणजेच काय पेशंट बेशुद्ध होणार. आणि आपल्याला तेच करायचे, आपले ड्रग तेच करतात. सेकंडली हे काय करतात, जे इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांना इन्हान्स करतात, म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी, त्यांची जे काही वर्कॅबिलिटी आहे त्याला इन्क्रीज करतो. आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स कुठले आहे तर गाबा, म्हणजेच काय तर गॅमा अमिनो ब्युटेरिक ॲसिड. याला काय करतो, हा स्टिम्युलेट करतो, ॲक्टिवेट करतो आणि इन्हिबिटरी आयन चॅनलला ॲक्टिवेट करतो. गाबा रिसेप्टर त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे की याच्यामध्ये 5 युनिट असतात, अल्फा, बीटा, 2 आणि गॅमा. अशा या 5 युनिटने हा आपला गाबा रिसेप्टर बनलेला असतो. हा गाबा रिसेप्टर काय करतो, क्लोरीन आयन्स जे आहे त्या क्लोरीन आयन्सची एंट्री करतो, इन्फ्लक्स करतो. ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. आणि क्लोराईड आयनचे इन्फ्लक्स झाल्यामुळं काय होतं की हा एक निगेटिव्ह ट्रान्समिशन किंवा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणून ॲक्ट करतो, इन्हिबिटरी ॲक्शन हा शो करतो. मग अशा वेळेस आपल्या हा जे ड्रग काय करतो, याला स्टिम्युलेट करतो. ओके, ह्याला यांनी ब्लॉक केला आणि याला काय करतो, तो स्टिम्युलेट करतो, याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो. आणि हा इन्हिबिटरी असल्यामुळे हा काय करतो, लॉस करतो सेन्सेशनला, ॲम्नेशिया प्रोड्यूस करतो, इमोबिलिटी, मसल रिलॅक्झेशन अँड कॉन्शियसनेसला लॉस करतो. देन थर्ड वे हा काय करतो, पोटॅशियम चॅनलवरती हा अफेक्ट करतो. ठीक आहे, न्यूरॉन्समध्ये स्पेशली पोस्ट रिसेप्टर न्यूरॉन्समध्ये पोटॅशियम चॅनल प्रेझेंट असतात. हे काय करतात, ॲक्शन पोटेन्शियल क्रिएट करायचं काम करतात. जसं क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर सेलमध्ये इन्क्रीज झालं तर काय करणार, पोटॅशियम आयन हा सेलच्या बाहेर निघणार. मग अशा वेळेस आपले हे जे ड्रग्स आहे पोटॅशियम आयन चॅनलला ब्लॉक करतात. They also act on sodium channel and leak K, that is potassium channels. Also, fourth mechanism हे कुठल्या प्रकारे शो करतात तर अफेक्ट ऑन जनरल अॅनास्थेटिक्स. म्हणजेच काय, जी मेकॅनिझम आपल्या इनबिल्ड बॉडीमध्ये असते तर त्याच्यावरती हा अफेक्ट करतो. एनेस्थेटिक्स काय करतात, वाईड स्ट्रेप डिप्रेशन प्रोड्यूस करतात सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द अनकॉन्शियसनेस, अनाल्जेसिया अँड इमोबिलिटी. सो दिस इज ऑल अबाउट द जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अवर जनरल अॅनेस्थेटिक. सो आय होप तुम्हाला क्लिअर असणार आणि एक्झाममध्ये तुम्ही इझिली लिहू शकणार.
नाव हे जे अॅनेस्थेटिक्स ड्रग्स आहे कशा प्रकारे नेमकं त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. तुम्ही म्हणणार मॅडम की ऑलरेडी मेकॅनिझम ऑफ ॲक्शनच बघतोय, आता नेमकाचा अर्थ काय आहे? तर आता असं होत नाही की एखाद्या पेशंटला आपण आत्ताच इंजेक्शन दिलं, आत्ताच आय व्ही थ्रू आपण त्याला अॅनेस्थेटिक्स दिलं, मग आत्ता 1 मिनिटात तो बेशुद्ध होईल, असं होत नाही. त्याचे काही स्टेजेस असतात. तर हे जे जनरल अॅनेस्थेटिक्स आहे याची टोटल 4 स्टेजेस आहे. 4 स्टेजेसवरती हा वर्क करतो. म्हणजेच स्टेप बाय स्टेप पेशंट हा अनकॉन्शियस व्हायला लागतो. मग कशा प्रकारे होतं? तर फर्स्ट स्टेज जे आहे ते ॲनाल्जेसिक स्टेज असते. याच्यामध्ये काय होतं की पेशंटला जेव्हा आपण इंजेक्शन देतो किंवा अॅनेस्थेटिक त्याच्या बॉडीमध्ये देतो, मग इन्हॅलेटरी किंवा आय व्ही रूट कुठलाही रूटने दिला तर तो काय होतं, पेशंट आधी सिडेटेड होतं. म्हणजेच काय, तर पेशंट हा आधी काम होतं, शांत होतो, बट तो बोलू शकतो. पेशंट म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या वेळापर्यंत तो बोलू शकतो. डायरेक्ट तो अनकॉन्शियस होत नाही, बेशुद्ध होत नाही. फर्स्ट स्टेजमध्ये फक्त तो शांत होतो. त्याची जी ब्रिथिंग आहे ती ब्रिथिंग स्लो होते, बट रेग्युलर असते. रेग्युलर तो इनहेल एक्झेल करू शकतो आणि काय करतो, ॲम्नेशिया डेव्हलप्ड व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, तर त्याची जी मेमरी आहे ती मेमरी थोडीफार लॉस व्हायला सुरुवात होते, बट इट कॅन बी स्टील टॉक. ओके. देन सेकंड स्टेज हे एक्साइटमेंट होते. एक्साइटमेंटमध्ये काय होतं की पेशंट हा डिलिव्हरीज होतो. म्हणजेच काय, ॲक्युटली डिस्टर्ब स्टेट ऑफ माइंड, म्हणजे तो कम्प्लिटली डिस्टर्ब झालेला असतो. तो मूव्ह करायला लागतो, म्हणजे खळबळून उठतो. म्हणजे त्याच्यासोबत काय होतं हे त्याला कळत नाही आणि तो अनरिलॅक्स्ड होतो. म्हणजे काहीतरी वेगळंच होतं त्याच्या बॉडीमध्ये. म्हणजेच काय, तर तो अनस्टेबल होतो. अनस्टेबली तो मूव्ह करायला लागतो, हालायला लागतो. त्याचे हातपाय असे थरथरायला लागतात आणि तो म्हणजे हातपाय झटपट करायला लागतो. आपण म्हणतो ना ते दिवा म्हणजे वीज नाही देतो का फळफळ करायला लागतो, तसं बेशुद्ध व्हायच्या अगोदर तो खूप जास्त मूवमेंट करायला लागतो. अननॅचरल तो बिहेवियर शो करतो. ब्रिथिंग आणि हार्ट रेट हे इरॅडिक होतात. म्हणजेच काय, तर शुअर नाही आहे, ती इन्क्रीज सुद्धा होऊ शकतं, डिक्रीज सुद्धा होऊ शकतो. अशा वेळेस पेशंट ओमिट करतो आणि त्याची ब्रीथ जे आहे तो घट्ट पकडून ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे अनस्टेबल किंवा एक्साइटमेंट तो त्यावेळेस शो करतो. देन थर्ड स्टेजमध्ये काय, सर्जिकल अनेस्थीसिया. म्हणजे ह्या वेळेस काय होतं, पेशंट हा कम्प्लिटली रिलॅक्स्ड होतो. ब्रिथिंग त्याची डिप्रेस्ड झालेली असते. आय मुवमेंट स्लो आणि स्टॉप झालेली असते. म्हणजेच काय, तर आता तो थर्ड स्टेजमध्ये कम्प्लिटली बेशुद्ध झालेला आहे आणि इट इज रेडी फॉर द सर्जरी. त्याच्यावरती सर्जरी करू शकतो, त्याच्या बॉडीला कट लावू शकतो, स्टिचेस करू शकतो, वॉट एव्हर फिजिशियनला करायचा आहे तो फिजिशियन करू शकतो. ओके. सो थर्ड स्टेजमध्ये पेशंट जो आहे तो कम्प्लिटली अनकॉन्शियस झालेला असतं. नाव इट्स टाईम फॉर फोर्थ स्टेजमध्ये काय होतं, हा एक रेस्पिरेटरी अरेस्ट स्टेज म्हणून म्हटलं जातो. म्हणजेच काय, तर लेट मी क्लिअर वन थिंग की हे जसे आपण जे अदर ड्रग्स आहे, अदर मेडिटेशन्स आहे, ते कोणीही देऊ शकतं. कुठलाही फार्मासिस्ट देऊ शकतो, फिजिशियन देऊ शकतो, बट हे जे अॅनेस्थेटिक्स आहे, स्पेशली जनरल अॅनेस्थेटिक्स आहे, कोणीही देऊ शकत नाही. जो कम्प्लिटली एज्युकेटेड आहे, ज्याला सगळं नॉलेज आहे, तोच फक्त हा जनरल अॅनेस्थेटिक देऊ शकतो. याच्यासाठी एक रिझन आहे. का रिझन आहे, जर ह्या जो जनरल अॅनेस्थेटिक आहे याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा याचा जो डोस थोडाही कमी जास्त झाला तर पेशंटची लाईफ जाऊ शकते, तो डेथ होऊ शकतो. जर याची कॉन्सन्ट्रेशन कमी झाली, लेस झाली तर काय होतं, तो कॉन्शियसच राहणार. सर्जरी करताना खूप कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. म्हणजे अर्ध्या सर्जरीमध्ये सुद्धा तो उठून होऊ शकतो. म्हणजे खूप जास्त कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. आणि जर याचं कॉन्सन्ट्रेशन जर हाय झालं, जास्त प्रमाणात जर कॉन्सन्ट्रेशन त्या ड्रगचं झालं तर तो कम्प्लिटली अनकॉन्शियस होऊ शकतो. त्याची डेथसुद्धा होऊ शकतं. त्याचं जे हार्ट आहे त्यामध्ये कार्डियक अरेस्टसुद्धा होऊ शकतो. सो हा जो फोर्थ स्टेज आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय होतं, कार्डिओव्हास्क्युलर कोलॅप्ससुद्धा होऊ शकतो, रेस्पिरेटरी कोलॅप्ससुद्धा होऊ शकतो. सो मेडिकेशन जे आहे ह्या ठिकाणी खूप जास्त केअर घेतली जाते. म्हणून कोणीही जनरल अॅनेस्थेटिक देत नाही. त्यासाठी पर्टिक्युलर एज्युकेटेड व्यक्तीच लागतो, पर्टिक्युलर फिजिशियनच लागतो. ओके. सो दिस इज हाऊ अवर जनरल अॅनेस्थेटिक्स वर्क. हे त्यांचे स्टेजेस आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. नाव इट्स टाईम फॉर द क्लासिफिकेशन ऑफ अवर जनरल अॅनेस्थेटिक्स. जनरल अॅनेस्थेटिक्स हे बेसिकली 3 पार्ट्समध्ये क्लासिफाय केलेले आहे. फर्स्ट आहे सिडेटिव्स, म्हणजे जो झोप येण्याचं काम करतो. सेकंड आहे मसल रिलॅक्सेशन. थर्ड आहे ॲनाल्जेसिक. आपल्याला कुठल्या टॉपिकवरती डिस्कस करायचे तर सिडेटिव्ह आणि ॲनाल्जेसिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑपॉइड्स नॉन ऑपॉइड्स येते. आज आपण फक्त सिडेटिव्सवरती डिस्कस करणार आहोत, त्याच्या क्लास
क्लासिफिकेशनवरती डिस्कस करणार आहोत. आय प्रिव्हियसली टोल्ड की आपण जो हाफ पार्ट आहे तोच डिस्कस करणार आहे, जे नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक्स ॲनाल्जेसिक्स आहे त्या ॲनाल्जेसिक्सवरती आपण नंतर डिस्कस करणार आहोत. ओके, सो हे जे सिडेटिव्स आहे म्हणजेच काय, झोप आणणारे जे ॲनास्थेटिक्स आहे त्या ॲनास्थेटिक्सवरती डिस्कस करायचे. हे जे ॲनास्थेटिक्स आहे 2 क्लासमध्ये फर्दर डिवाइड झालं आहे. फर्स्ट वन आहे इन्हालेशन ॲनास्थेटिक्स अँड सेकंड वन आहे इंट्राव्हेनस ॲनास्थेटिक्स. इन्हालेशन म्हणजेच काय, विथ द हेल्प ऑफ नोज हे इनहेल किंवा माउथ हे इनहेल केले जातात. आणि इंट्राव्हेनस म्हणजेच काय, तर आय व्ही रूट थ्रू वेन्स थ्रू हा जे ड्रग्स आहे बॉडीमध्ये इंजेक्ट केले जाते. जे इन्हालेशन ॲनास्थेटिक्स आहे हे फर्दर 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झाले आहे. फर्स्ट आहे गॅस अँड सेकंड वन आहे व्होलाटाईल लिक्विड. तर गॅसमध्ये नायट्रस ऑक्साईड आहे. नायट्रस ऑक्साईड मी आधीच सांगितलं की जे डेंटिस्ट यूज करत होते लाफिंग गॅस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्या गॅसची स्मेल घेतल्यामुळं आपल्याला हसायला येतो, अनकंट्रोली आपण हसू शकतो. हसता हसता बरेचदा काय होतं, जे लोक आहे मृत्यूसुद्धा पावतात. सो असे हे डेंजरस लाफिंग गॅस आहे ज्याच्यामध्ये ज्याला आपण नायट्रस ऑक्साईड म्हणतो. देन वी हॅव व्होलाटाईल लिक्विड्स. व्होलाटाईल्स लिक्विड्समध्ये टोटल 6 ड्रग्स बघायचे आहे. ज्याच्यामधला जो हॅलोथेन आहे, हॅलोथेनचं आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे बिकॉज ही इज अवर स्टारवाला ड्रग, राईट. याची मी एक ट्रिक तुम्हाला सांगते की हे जे 6 ड्रग आहे तुम्ही कशा प्रकारे मेमराईज करू शकता. तर एक शॉर्टमध्ये वर्ड आहे डिश मी म्हणून तुम्ही हा वर्ड जर आठवण ठेवला तर तुम्ही 6 ड्रग आठवण ठेवू शकता. कसं, डी फॉर डिसफ्लुरेन, आय फॉर आयसोफ्लुरेन, एच फॉर सिओफ्लुरेन, एच फॉर हॅलोफ्लुरेन, देन एम फॉर मिथॉक्झिफ्लुरेन अँड ई फॉर इनफ्लुरेन. ठीक आहे. सो डिश मी हा वर्ड जो आहे, वर्डला किंवा जे ट्रिकला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसतं. ट्रिक आपण कशाही प्रकारे बनवू शकतो. सो मी इथे एक डिश मी म्हणून हे एक ट्रिक आणली आहे, ज्याच्यावरून व्होलाटाईल लिक्विड्स तुम्ही ड्रग्सचे नाव आठवून ठेवू शकता. हेल्पफुल असणार तर नक्कीच यूज करून बघा. देन जे इंट्राव्हेनस ॲनास्थेटिक्स आहे ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहे, फास्टर ॲक्टिंग अँड स्लोअर ॲक्टिंग. आता फास्टर ॲक्टिंग आणि स्लोअर ॲक्टिंग म्हणजेच काय, तर असे ड्रग जे ऑनसेट ऑफ ॲक्शन त्याचं शो करतात, म्हणजे ड्रग्स इंजेक्ट केला, आय व्ही रूट त्याला दिला आणि त्याचं जो काही ॲक्शन तो रॅपिडली शो करतो. स्लोअर ॲक्टिंग म्हणजेच काय, तर खूप जास्त स्लो त्याचा ॲक्शन शो करतो. बट हे जे फास्टर ॲक्टिंग आहे, फास्ट म्हणजे एकदम बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं ॲक्शन शो करणार, बट त्याचं जे काही टाईम पिरियड आहे ती लेस आहे. त्याला आपण अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणतो. म्हणजे खूप जास्त कमी प्रमाणात कमी टायमिंगसाठी हे ड्रग त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. स्लोअर ॲक्टिंगचं काय होतात की ते हळूहळू त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात फॉर अ लॉंगर टाईम. ओके, सो हे स्लोअर ॲक्टिंग जरी असलं तरी लॉंगर टाईमसाठी त्यांचं ॲक्शन शो करतात. आणि हे फास्टर ॲक्टिंग आहे बट अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे. ओके, क्लिअर असणार तुम्हाला दोन्ही याचे डिफरन्स. स्लोअर ॲक्टिंग ड्रग्समध्ये असोसिएट ॲनास्थेटिक्स आहे आणि बेन्झोडायझोपिन्स आहे. बेन्झोडायझोपिनवरती आपण प्रिव्हियसली भरपूरदा डिस्कस केलं आहे. आज आपल्याला बघायचं आहे डिसोसिएट ॲनास्थेटिक्स, ज्याच्यामध्ये केटामाइन हायड्रोक्लोराईड आहे जो आपला स्टारवाला ड्रग आहे. देन अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंगमध्ये 3 ड्रग्स आहे, मिथाहेक्झिटल सोडियम विच इज अवर स्टारवाला ड्रग, थायमिलाल सोडियम अँड थायोपेंटल सोडियम. ओके, हे जे सगळे क्लासिफिकेशन आहे, सगळ्या क्लासिफिकेशनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना क्लिअर आहे, युजेससुद्धा सगळ्यांना क्लिअर आहे. फक्त आपल्याला स्ट्रक्चर आणि सिंथेसिस डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, फर्स्ट जो क्लास आहे इन्हालेशन ॲनास्थेटिक. दिस इन्हालेशन ॲनास्थेटिक्स आर डिफर अक्रॉस द पल्मोनरी अँड टिश्यू बॅरियर. पोटेन्सी अँड पार्शियल प्रेशर इन ब्रेन डिसाइड द डेप्थ ऑफ एनेसिया. म्हणजे ब्रेनमध्ये जो काही पोटेन्सी आणि पार्शियल प्रेशर आहे आपल्या ड्रगची त्यावरती डिसाईड होतो की आपला जो ड्रग आहे त्याची डेप्थ किती आहे, कशा प्रकारे तो त्याचं वर्क करणार, कुठे तो त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करता. ऑल इन्हालेशन ॲनास्थेटिक्स आर एलिमिनेटेड थ्रू लंग्सच्या थ्रू ते एलिमिनेट केले जातात. ओके, फर्स्ट जो आहे व्होलाटाईल लिक्विडमध्ये हॅलोथेन आहे. हॅलोथेनचं आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे. केमिकली हॅलोथेनला 2-ब्रोमो 2-क्लोरो 1-1-1 ट्रायफ्ल्युरो इथेन म्हणतात. याचं जे स्ट्रक्चर आहे गाईज खूप हार्ड नाही आहे, अगदी इझी स्ट्रक्चर आहे. बट कन्फ्युजन होतं यांच्या स्ट्रक्चरमध्ये. का कन्फ्युजन होतं, जे रिमेनिंग ड्रग्स आहे प्रत्येकाच्या ड्रगमध्ये कार्बन आहे, फ्लोरीन आहे, ऑक्सिजन आहे आणि क्लोराईड आहे. कुठे कुठला कंपाऊंड आहे आणि कुठल्या ड्रगमध्ये किती फ्लोरीन आहे हेच आठवण ठेवणे इथेच मेन परीक्षा. आता हॅलोइथेनच्या स्ट्रक्चरमध्ये बघायचं CF3
HCl आणि Br म्हणजे जो हॅलोजन आहे, हॅलो फॉर हॅलोजनमध्ये काय क्लोरीन सुद्धा आहे, ब्रोमीन सुद्धा आहे आणि फ्ल्युरिन सुद्धा आहे, म्हणूनच हॅलोथेन आहे. याला तुम्ही असंही लिहू शकता किंवा डायरेक्टली लिहू शकता. हा जो कार्बन आहे ॲज अ डॉट इंडिकेट करू शकता आणि त्याला 3 फ्ल्युरिन, देन अनदर कार्बन, हा कार्बन त्यालाच एक ब्रोमाइड आणि एक क्लोराईड कंपाऊंड असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर लिहिलं तरीही ते सेमच राहणार आहे. सिंथेसिस अगदी सिंपल आहे, सिंगल स्टेप सिंथेसिस आहे. जो प्रिकर्सर आहे तो आहे ट्रायक्लोर इथिलीन. ओके, म्हणजे 3 क्लोर आणि इथिलीन, 2 कार्बन, त्याच्यामध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याला आपण इथिलीन म्हणतो. या कंपाऊंडची रिॲक्शन होते H2F2 SbCl3 आणि जी रिॲक्शन होते ती 130 डिग्री सेल्सिअसमध्ये होते. याच्यावर त्याचं टेम्परेचर हे डिझायरेबल आहे, त्याच टेम्परेचरमध्ये ही रिॲक्शन होते. देन ही जी रिॲक्शन होते इट लीड्स द फॉर्मेशन ऑफ 2-chloro-1,1 ट्रायफ्लोरोइथेन, म्हणजे हा कार्बन, 3 फ्लोराईड आणि एक Cl हा कंपाऊंड इथे. देन हा जो कंपाऊंड आहे याची रिॲक्शन केली जाते ब्रोमीन सोबत ॲट टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअस. ओके, फर्स्ट टाइम जे टेम्परेचर होतं ते होतं 130 आणि सेकंड टाइम जी रिॲक्शन आहे ती होते 450 डिग्री सेल्सिअसमध्ये अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर हॅलोथेन. ओके, सो सिंथेसिस हे खूप जास्त सिम्पल आहे, तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. युजेस ही मी फक्त एकाच ड्रगचे इथे लिहिले आहे कारण सगळ्या ड्रगचे युजेस हे सेम राहणार आहे. युजेस कुठल्या ॲनास्थेटिकचे मेजर सर्जरीच्या वेळेस करू शकतात. जनरली हार्ट सर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या वेळेस आपण पेशंटला बेशुद्ध करतो म्हणजे ॲनास्थेटिक्स देतो. लॉंग प्रोसिजर असली लाईक सम बॅक सर्जरीज तेव्हा सुद्धा आपण ॲनास्थेटिक पेशंटला देतो कम्प्लिटली त्याचं कॉन्शियसनेस लॉस करायसाठी. देन ऑपरेशन दॅट रिक्वायर स्टिलनेस, म्हणजे तिथे पेशंट काम असायला पाहिजे, स्टील असायला पाहिजे, तेव्हा आपण हे ॲनास्थेटिक्स यूज करतो. देन ऑपरेशन दॅट कॉज द ब्लड लॉस, मेजर ऑपरेशनमध्ये ब्लड लॉस होतो, सो अशा सुद्धा आपण ॲनास्थेटिक्स पेशंटला देतो. ओके, देन वी हॅव अनदर ड्रग्स दॅट इज इनफ्लोथेन, सेवोफ्ल्युरेन, आयसोफ्ल्युरेन, डिसफ्लोरेन अँड मिथॉक्झिफ्ल्युरेन. सगळे हे जे 5 ड्रग आहे मी एकाच ठिकाणी लिहिले आहे कारण कन्फ्युजन व्हायला नको. स्ट्रक्चरमध्ये कुठे किती फ्ल्युरेन आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण इथेच कन्फ्युजन होतं. आता फर्स्ट जो कंपाऊंड आहे हॅलोथेन, हॅलोथेनमध्ये बघा 3 फ्लोरीन आहे. इनफ्लोरेनमध्ये बघा 1 2 3 4 5 फ्लोरेन आहे, एक क्लोराईड आहे आणि एक ऑक्सिजन सुद्धा आहे. ओके, सो हे स्ट्रक्चर तुम्ही बघा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा, तुम्हाला इझी होणार कारण मी नेहमी म्हणते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सी हे जे कंपाऊंड आहे प्रत्येकाच्या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन हा प्रेझेंट आहे, सो ऑक्सिजन हा कॉमन आहे. देन फक्त काय इथे बघायचं एक CF3 आहे, CF3 कुठे काय आहे हे फक्त तुम्हाला आठवण ठेवायचे. नोट्स तुम्हाला इझिली टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार, तुम्ही इझिली प्रॅक्टिस करू शकता. देन वी हॅव अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिट्युरेट्स. हे जे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे यांचं जे ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे लेस दॅन 15 to 20 मिनिट्स, म्हणजे फास्ट त्याचं ॲक्शन शो करणार बट कमी टाईम पिरियडसाठी. त्याच्यामध्ये फर्स्ट हा ड्रग आहे मिथॉक्झिथिल सोडियम. मिथॉक्झिथिल सोडियमचं स्ट्रक्चर खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण हे प्रॅक्टिस करून लिहू शकते, ते कन्फ्युजन व्हायचे चान्सेस कमी आहे. थोडं मोठं आहे बट इझी आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये माझ्या सगळ्या स्टुडंटला सगळे स्ट्रक्चर इझीच वाटतात. ओके, नाव वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर कंपाऊंड दॅट इज मिथॉक्झिथिल सोडियम. हा जो कंपाऊंड आहे सिंथेसाइज्ड केला आहे फ्रॉम मॅलोइक इस्टर डेरिव्हेटिव्ह. कशा प्रकारे सिंथेसाइज केलं आहे तर सिंथेसिस थोडी लेंदी आहे बट बी पेशन्स कारण स्ट्रक्चरसुद्धा थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम आता तर तुम्ही स्ट्रक्चरला इझी म्हटलं, आता कॉम्प्लिकेटेड का म्हणतात, तर जो हॅलोथेन आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये कॉम्प्लिकेटेड आहे. युनिट 1 पासून 4 पर्यंत तुम्ही यापेक्षाही जास्त कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बघितली आहे. ओके, सो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये बनते. ओके, हा जो कंपाऊंड आहे याचा जो प्रिकर्सर आहे तो आहे ब्युटिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता इथे बघा C2H5C ट्रिपल बॉन्ड C म्हणजे इथ मिथ प्रो ब्युटिन आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा जो कंपाऊंड आहे याचं रिॲक्शन केले जाते ॲसिटाल्डिहाइड सोबत. ओके, ॲसिटाल्डाइड सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा ह्या कंपाऊंडची रिॲक्शन होते तेव्हा काय होते, हा मॅग्नेशियम ब्रोमाइड जो आहे तो सिस्टीमच्या बाहेर जातो आणि हा जो C डबल बॉन्ड O आहे याचं कन्वर्जन होतो अल्कोहोलमध्ये, म्हणजेच हा ॲसिड कन्वर्ट होतो अल्कोहोल दॅट इज OH मध्ये. आणि हा काय करतो,
हा जो कार्बन आहे इथे जाऊन अटॅच होतो. म्हणजेच आता इथे बघा, इथे तुम्हाला क्लिअर होणार, हा जो CH3 आहे हा CH3 ॲज इट इज इथे, देन हा कार्बन हा CH आहे, हा CH ॲज इट इज, आणि हा जो C डबल बॉन्ड O आहे याचं कन्वर्जन होतो OH मध्ये, म्हणजेच काय तर अल्कोहोलमध्ये, आणि हा जो कंपाऊंड आहे कम्प्लिटली इथे जाऊन अटॅच होतो, ज्याला आपण 1 मिथिल पेंट 2YN 1OL म्हणतो, किंवा तुम्ही डायरेक्टली इंटरमिडिएट 1 म्हणू शकता. बट मी इथे याचा IUPAC नेम सुद्धा मेन्शन केला आहे. PBr3 सोबत ह्या कंपाऊंडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय तो हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन रिप्लेस होतो ब्रोमीन सोबत. काहीच नाही, फक्त काय करायचं, 2 कंपाऊंड आठवण ठेवायचे, कुठं काय अटॅच होतं ते आठवण ठेवायचं. देन हा जो प्रिकर्सर आहे, सॉरी इंटरमिडिएट आहे, याला इंटरमिडिएट 1 द्यायचं. देन ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजनच्या ठिकाणी फक्त ब्रोमाइड लिहायचं, बाकी जो कंपाऊंड आहे ॲज इट इज इथून याला उचलायचं आणि इथं ठेवायचं, कन्फ्युजन करायचं नाही. देन हा जो कंपाऊंड आहे याला 1 मिथिल पेंटिल 2YNYL 1 ब्रोमाइट आहे. बापरे, नाम खूप जास्त लांब आहे, ठीक आहे. याला इंटरमिडिएट 2 सुद्धा लिहू शकतो, कोणीच तुमचे मार्क्स कट करणार नाही. फक्त जो प्रिकर्सर आहे त्याचं नाव तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. इंटरमिडिएट तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरीही चालतं. देन हा जो कंपाऊंड आहे याची रिॲक्शन होते डायअल्किन मॅलोइक इस्टर. हे डायअल्किन मॅलोइक इस्टरचं नाव माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे काय करतात, हे मॅलोइक इस्टरचं कामच हे आहे की हे हॅलोजनला कन्वर्ट करता ॲसिडमध्ये. ओके, सो हे स्ट्रक्चर C2H5O C डबल बॉन्ड O म्हणजे इस्टर, अनदर इस्टर आणि C2H5. हा जो इस्टर आहे त्याला आपण मॅलोइक इस्टर म्हणतो, याचं स्ट्रक्चर ठेवणं गरजेचं आहे, नाव ठेवणं गरजेचं आहे. देन याची रिॲक्शन हा आपला इंटरमिडिएट 2 सोबत होते, तेव्हा काय होतं की हा जो ब्रोमीन आहे हा ब्रोमीनला रिप्लेस करून हा जो कंपाऊंड आहे ॲज इट इज इथे जाऊन बाउंड होतो. हा जो मॅलोइक इस्टर आहे हा मॅलोइक इस्टरला उचलायचा आणि इथं ठेवायचा. देन हा जो कंपाऊंड आहे याला उचलून इथे ठेवायचा आणि फक्त हा जो ब्रोमीनचा बॉन्ड होतो हा सेंटरला इथे द्यायचा, बाकी ही 2 स्ट्रक्चर ॲज इट इज ठेवायचे. देन याला इंटरमिडिएट 3 सुद्धा म्हणू शकता. मी इथे IUPAC नेम तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता, बट डायरेक्टली मी सजेस्ट करणार की तुम्हाला डायरेक्ट इंटरमिडिएट 3 लिहा. देन हा जो कंपाऊंड आहे याची हा कंपाऊंड सोबत रिॲक्ट होते, ज्याला आपण ब्रोमोप्रोपीन म्हणतो. ब्रोमीन इथे अटॅच्ड आहे, इथ मिथ प्रोप आहे म्हणून प्रोपीन, आणि एक डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. ओके, सो ह्या कंपाऊंडची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं, हा आपला कंपाऊंड घ्यायचा, याला असंच उचलायचं, इथं ठेवायचं. फक्त काय, हा जो बॉन्ड आहे याला थोडा साईडला करायचा, याला म्हणायचं तू साईडला हो, इथे आणखीन एक कंपाऊंड आणायचं आहे. मग काय करायचं, याला हा जो कंपाऊंड आहे याला ॲज इट इज इथे साईडला लिहिला. देन हा जो बॉन्ड आहे ब्रोमीनचा बॉन्ड ब्रेक होतो आणि हे जे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे ॲज इट इज जाऊन इथे बाउंड होतो. म्हणजेच काय, इथे 2 बॉन्ड तयार होतो आणि हे जो कम्प्लिटली ग्रुप आहे इथे ॲज इट इज अटॅच्ड होतो, ज्याला आपण इंटरमिडिएट नंबर 4 म्हणूया इथे. देन हा जो इंटरमिडिएट 4 आहे याची रिॲक्शन होते मिथिल युरियासोबत. मिथिल युरियाचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा या कंपाऊंडची रिॲक्शन होते तेव्हा काय होतं, आपला जो ड्रग आहे दॅट इज मिथॉक्झिइथिल सोडियम फॉर्म होतं. तर तुम्ही डायरेक्टली मिथॉक्झिइथिल सोडियमचं स्ट्रक्चर असं लिहू शकता, किंवा समजायसाठी काय करायचं, हा जो युरिया आहे हा युरिया रिंग फॉर्म करतो. कशा प्रकारे फॉर्म करतो, आता हे बघा, इथे बघा, हे आपले R1 आणि R2 आहे. देन हे C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड ॲज इट इज. देन हा जो आपला नायट्रोजन आहे, जो युरिया आहे, युरियामधला हा NH इथे अटॅच्ड होतो, NH इथे अटॅच झाला, मग हा C डबल बॉन्ड O ॲज इट इज. देन हा NH इथे येणार आणि हा जो बॉन्ड आहे फॉर्म होतो, म्हणजे डायरेक्टली रिंग फॉर्म होते. इझिली लिहायचं असणार तुम्ही डायरेक्टली तुमच्या ड्रगचं नाव लिहू शकता, कंपाऊंड लिहू शकता, कोणीच तुमचे मार्क्स कट करणार नाही. सो इतकं इझी आहे, बघताना थोडं वास्ट वाटते. एकदम जर तुम्ही बघितलं डायरेक्ट तुम्ही सिंथेसिसवरती आले आणि सिंथेसिस स्टडी करायला स्टार्ट केले तर कन्फ्युजन होतंच, बट असं स्टेप वाईज जर तुम्ही समजून घेतलं तर खूप जास्त इझी होतं समजायला आणि सगळे प्रॉब्लेम्स हे इझिली क्लिअर होतात. ओके, सो नेक्स्ट ड्रग आहे थायमिलेल सोडियम अँड थायोपेंटिल सोडियम. ह्या दोघांचं फक्त आपल्याला स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर हे सिमिलर आहे ॲज दॅट ऑफ अवर मिथॉक्झिल सोडियम. आता तिघांचे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर जी रिंग आहे ती सेम आहे, फक्त ही जी सबस्टिट्यूशन आहे, ही जी ब्रांच आहे ती थोडी डिफरंट आहे. देन वी हॅव डिसोसिएट ॲनास्थेटिक, ज्याच्यामधला जो फर्स्ट आणि लास्ट म्हणजे एकच ड्रग आहे, त्याची केटामाइन हायड्रोक्लोराईड, ज्याचा आपल्याला सिंथेसिस सुद्धा बघायचं आहे. ओके, सो दिस इज अवर स्ट्रक्चर ऑफ अवर केटामाइन हायड्रोक्लोराईड. हा जो आपला केटामाइन हायड्रोक्लोराईड आहे
This ketamine hydrochloride is a hydrochloride salt of synthetic derivative of cyclohexazone with analgesic and anesthetic derivatives. ओके, म्हणजे हे खूप जास्त कॉम्बिनेशन आहे ॲनाल्जेसिक ॲनास्थेटिकचं आणि सायक्लोहेक्झॅनोनचं. अल्दो याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सुद्धा अंडरस्टूड नाही आहे, बट सेम हा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात, दॅट इज NMDA रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, ज्याबद्दल आपण प्रिव्हियसलीच डिस्कस केलेला आहे. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ आवर दॅट कंपाऊंड. याच्यासाठी जो प्रिकर्सर आहे तो आहे ओ क्लोरोबेन्झिन नायट्राइल, म्हणजेच काय तर ऑर्थो पोझिशन लाईक क्लोराईड कंपाऊंड, आणि बेन्झो बेन्झिन रिंग आणि नायट्राइल नायट्राइल म्हणजेच काय तर आपला सायनाइड कंपाऊंड. याची रिॲक्शन केली जाते ब्रोमोसायक्लोपेंटेन सोबत. सायक्लोपेंटेन आहे आणि ब्रोमिन अटॅच्ड आहे, या दोघांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होतं, हा कम्प्लिटली बाउंड होतात एकमेकाला आणि इंटरमिडिएट 1 फॉर्म होतो. हा इंटरमिडिएट 1 देन मिथिल अमाईनसोबत रिॲक्ट होतो. मिथिल अमाईन सोबत रिॲक्ट झाल्यानंतर इंटरमिडिएट 2 हा फॉर्म होतो. हा मिथिल अमाईन हा इथे जाऊन अटॅच्ड होतो, त्याच्यासोबत डबल बॉन्ड फॉर्म करतो. अँड दिस इंटरमिडिएट 2 अंडरगो रिअरेंजमेंट रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ HCl. याला हिट केलं जातं आणि रिअरेंजमेंट रिॲक्शन होतं आणि देअर इज अ फॉर्मेशन ऑफ ketamine hydrochloride. Okay, so this is all about today's lecture, today's topic, that is general anesthetic. I hope तुम्हाला क्लिअर असणार, सगळे जे पॉईंट आहे ते इझिली लक्षात आले असणार आणि नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होणार. लेक्चर आवडलं असणार तर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा, सो दॅट त्यांच्यासुद्धा सगळे पॉईंट क्लिअर होणार. सो भेटूया नेक्स्ट आणि लास्ट लेक्चर ऑफ मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आपला नार्कोटिक आणि नार्कोटिक एनाल्जेसिक कंप्लीट करणार आहोत आणि मेडिसिनल केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट होणार आहे. टिल देन बाय बाय.